सुरुवातीला आका आणि आता हा खोका, यामुळे बीड जिल्ह्यात राजकीय गुन्हेगारी किती खोलपर्यंत आहे याचं दर्शन होत आहे। अंजली दामानिया यांनी एका शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये खोक्या भाई एका अर्धनग्न अवस्थेतील एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण करतो। त्यानंतर एका व्हिडिओमध्ये तो पैशाची बंडल उधळतोय, तर एका व्हिडिओमध्ये तो शाळकरी मुलांना धमकी देतोय। आता शिरूरमधील ढाकणे बापलेकालाच जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला। यामुळेच सगळीकडे आता संतापाची लाट उसळली आहे। त्यामुळे शिरूर कासाल बंद देखील त्या ठिकाणी ठेवण्याचं ठरवलं होतं। त्या दिवशी बीडच्या आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्याशी जवळीक असलेला सतीश उर्फ खोक्या भाई, सध्या या सतीश भोसले खोक्या भाई याच्या विरोधात 2 गुन्हे दाखल झाले आणि आता तो पसार देखील झाला। मंडळी, हा खोक्या सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। धसच याला राजकीय बळ पुरवतात अशी आता चर्चा सुरू आहे। पण यात नेमकं खरं काय? खोक्याची एवढी दहशत कशी का? याचा गुरु नेमका कोण? आणि यापेक्षाही महत्वाचं म्हणजे त्यांनी आतापर्यंत काय काय कांड केले हे पाहणं आपल्याला महत्वाचं आहे आणि हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सतीश भोसले हा सुरेश धस यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता, प्रचंड पैसा आणि दहशतीचं या ठिकाणी वातावरण। या दहशतीच्या वातावरणामध्ये आपल्या आसपासच्या परिसरामध्ये, आपल्या त्या शिरूर कासारच्या त्या तालुक्यामध्ये त्यानं दबदबा निर्माण केला। मात्र सध्या या खोक्याबाईच्या दहशतीच्या कहाण्या एक एक करून बाहेर येतात। त्यातीलच एक म्हणजे शिरूरच्या ढाकणे बापलेकाला केलेली अमानुष मारहाण। सतीश भोसले हा हरिण आणि मोराच्या शिकारीचा खूपच त्याला नाद आहे असं बोललं जात आहे। त्यामुळे त्यानं 200 पेक्षाही जास्त हरिण व जंगली प्राणी मारले असं बोललं जात आहे। मग त्यांनी कोणाच्या जीवावर एवढे गुन्हेगारीचे काम केले हे कोणालाही ठाऊक नाही। हे शोधलं पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे अशी देखील चर्चा, असं या ठिकाणी बोललं देखील जातं। 8 दिवसांपूर्वीच हे सतीश भोसले आणि त्याचे सहकारी हे ढाकणे यांच्या शेतात वाघूर म्हणजे ते जाळं आहे ते जाळं लावून हरिण पकडणे या ठिकाणी ते गेले होते। ढाकणे यांनी त्याला हरिण पकडण्यापासून रोखलं। त्याच्या सहकार्यांनी आणि त्यांना इतकी जबर मारहाण या ठिकाणी केली आणि त्याचाच व्हिडिओ हा व्हायरल होतोय। याच मारहाणीत ढाकणे यांचे शारीरिक नुकसान झालं। सतीश भोसले खोक्या भाई याचा आका सुरेश धस हेच आहे असं ढाकणे यांच्या गावकऱ्यांचा आरोप आहे। घरात कॅश ठेवणे, सोबत कॅश बाळगणे याला काही मर्यादा आहे, असे नियम देखील आहेत। पण सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भाई गाडीत बंडल फेकतोय, लहान मुलांसमोर पैसे फेकतोय। सगळ्यांनी ते व्हिडिओ देखील पाहिले। अंगभर सोनं घालून मस्त पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये हा खोक्या भाई फिरतोय। असं जरी असलं तरी आहे तो गुंडच, कारण त्याचे कांड हे समोर आले। आता इतकं सोनं, इतक्या मोठ्या गाड्या या गुंडाकडे आल्या कुठून याची काही चर्चेतील माहिती तुम्हाला मी सांगतो। मिळालेल्या माहितीनुसार सतीश भोसले जो पैसा उधळतोय, जो पैसे असे फेकतोय, जे सोनं घालतोय, हा जो पैसा आहे तो राजकीय म्हणजे निवडणूक काळातील आहे असं बोललं जातं आणि तो ऊसतोड मजूर देखील पुरवतो अशी देखील माहिती समोर येते आणि त्यावेळेचा तो पैसा आहे आणि विशेष म्हणजे तो गावठी सावकार आहे अशी देखील चर्चा। अधिकाधिक व्याजातून गरिबांना लुटतो असं देखील आपल्याला समजतं। एका महिलेने तसा आरोप देखील केला। 50,000चे 4 लाख रुपये व्याजासहित मागितले असा आरोप त्या वृद्ध महिलेने केला। चोरी करणे, खंडणी मागणे, सुपारी घेणे अशा गोष्टी देखील खोक्याकडून केल्या जातात। इथूनच इतका पैसा जमा झाला असेल असं बोललं जातं। मात्र या खोक्याने हाडांचा सडा कसा पाडला हे पाहूया। सतीश भोसले हा हरिण, काळवीट, मोर, ससे हा मारून खायचा। याचे मांस आपल्या आकापर्यंत पोहोचतोय का याची देखील चौकशी व्हायला हवी असं देखील आता बोललं जात आहे।
हा एवढा शिकार करतोय म्हटल्यावर वन विभागाचे अधिकारी तिथे पोहोचल्या आणि त्या ठिकाणी त्यांना पोहोचल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी हाडांचा सडा आढळून आला. मात्र एवढं होत असताना पोलिसांनी याकडे दुर्लक्ष कसं केलं? खोक्याचा आका कोण आहे हे देखील शोधलं पाहिजे आणि याची देखील चौकशी व्हायला पाहिजे असं या ठिकाणी बोललं जात आहे. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.